काय काय लोकांना सवय असते बघा, आयुष्यभर रडगाणं त्यांचं संपत नाही. हे झालं ते झालं. हाय हॅलो नमस्ते, कशा आहात सगळे? मस्तच असाल, मी पण मस्तच आहे. तर आज एक महत्वाची गोष्ट सांगते तुम्हाला. काय काय लोक आयुष्यात कधीच खुश नसतात. स्वतःच्या आयुष्यात ते कधीच खुश नसतात. काही झालं तरी उगाच रडत बसायचं. कुणाबरोबर तर बोलत बसणार, तिथं जाणार, काय सांगू तुला, माझ्या नवऱ्यानं मला लय मारलं, असं झालं तसं झालं, रडगाणं चालू करणार. बाहेर कुठे गेलं, आज घरात आमच्या हे संपलंय, आज मला दिवसभर मी जेवले नाही. म्हणजे कायम कायम निगेटिव्ह. अशानं काय होतंय, तुमचं आयुष्य अजून जरा दारिद्र्यत जाते, अजून जरा तुमच्या आयुष्यात वाईट दिवस येतात. तुम्ही काय विचार करता ह्याच्यावरती खूप जास्त अवलंबून असतंय की तुमच्या बाबतीत काय घडतंय ते. असू दे दुःख, सगळ्यांना दुःख असतंय. घरात काही ना काही संपत असतंय, पैसे संपतात, टंचाई होते. काय काय वेळेला खूप म्हणजे खूप परिस्थिती हाताळताना खूप सतर्क राहावं लागतं. आमच्या पण काहीतरी चुका झाल्या असतील, त्या चुकातनं मी शिकले आणि म्हणून तुम्हाला सांगते. अशा बारीक बारीक काहीतरी गोष्टी असतात, त्या नजरअंदाज करायच्या. घरात जर नवऱ्याची चिडचिड होत असेल, होतं कशावरनं तर. आता परवामध्ये आमचंच एक उदाहरण घ्या. परवा काय झालं की घरात मार्च एंडिंग चालू आहे आणि आमची जी रिक्षा आहे ती काय म्हणतात त्याला, हप्त्यावर लोनवर काढलेली आहे. मग त्याचे काय 2-3 हप्ते तटलेले आणि मार्च एंडिंगमुळं तर कोणच पैसे देणार, कुठनंच काय ॲडजस्ट होईना. मग ते साहेब रोज घरी यायला लागले. मग झालं, साहेबांनी ती रिक्षा नेली. रिक्षा नेल्यानंतर परत पण आम्ही खूप प्रयत्न केले पैसे काहीतरी ॲडजस्ट करून पैसे भरायचे, कारण रक्कम जरा मोठी होती, 20,000पर्यंत होती. तर घरात मग होतंय म्हणजे थोडंफार चिडचिड होतेच ना. शेवटी कसं आहे, माणूस आहे तो. बाहेरच्यांवरती राग काढणार का? नाही. घरात हक्काचा माणूस कोण आहे? बायको. येणार बायकोवरती किंवा मुलग्यावरती चिडचिड करणार, बरोबर आहे. तर ह्या गोष्टी का होतात? कारण टेन्शन असतं हो. मग तुम्ही म्हणशीला एकट्यालाच टेन्शन आहे का? कसं असतंय, टेन्शनचं प्रमाण, मी घरात आहे, मी घरातली कामं करणार. पैशाच्या बाबतीत टेन्शन कुणाला जास्त आहे? त्यांना. कारण एक एक दिवस महत्वाचा असतो. एक दिवस कमवायचं काम थांबलं, पोट थांबतंय का? अजिबात नाही. जेवायचं तसं जेवायला लागणार, कपडे लत्ता, औषध पाणी. अचानक समजा घरातला कोणतरी आजारी पडलं, मी किंवा मुलगा किंवा ते तिघांपैकी कोणतरी पडलं, पैसे नाहीत म्हणून दवाखान्यात थांबेल का हो? अजिबात नाही. त्यामुळं पैशाचं टेन्शन हे खूप मोठं टेन्शन आहे. त्यावेळी माणुसकी काही कामाला येत नाही, कुठलीच माणुसकी कामाला येत नाही. तुम्हाला काय वाटतं, आम्ही माणुसकी जोडली नाही? खूप जोडल्या, पण आपल्या वेळेला कुणी नसतं. तरी पण असं काहीतरी म्हणजे देव कुणाला तरी आपल्या मदतीला पाठवतोय, नाही असं नाही. तर स्वामी समर्थांची खूप मोठी कृपा आहे आमच्यावर.
2-3 आठवडे आमचे कसे गेले ते आमचं आम्हाला कळलं नाही. ते घरात आले की चिडचिड करायचे. मग कधीतरी कधीतरी मला पण असं न राहून मी पण बोललं जायचं, पण कंट्रोल करायचा खूप प्रयत्न केला. ज्यावेळी चिडचिड व्हायची त्यावेळी मी एकच ठरवलेलं, श्री स्वामी समर्थ ह्या नावाचा जप करायचा. आणि आज एक गोष्ट तुम्हाला सांगते, ह्या नावात खूप मोठी ताकद आहे. शांत राहण्याची ताकद, चांगले विचार करण्याची ताकद. ती वेळ राहत नाही ना, चांगली वेळ राहणार आहे, सॉरी, ना चांगली वेळ राहते ना वाईट वेळ राहते. वेळ ही निघून जात असते, पण त्यावेळी एकमेकांना दिलेला आधार तो महत्वाचा असतो. आणि मग मी काय केलं, खूप शांत राहण्याचा प्रयत्न केला. ते घरात असतील तरी आपण शांत राहायचं, नसतील तरी शांत राहायचं. व्हिडिओ बनवायचे, आपलं काम चालूच ठेवलं. खूप टेन्शन होतं, टेन्शनमुळं असं एक एकदा खूप डोकं दुखायचं, खूप म्हणजे भयंकर त्रास होता. डोकं दुखत असेल वगैरे तर मग गोळी खाऊन आराम करणार थोडा वेळ, आणि अशा वेळी झोप पण लागत नाही. ते डिप्रेशनचा प्रकार म्हणतात का नाही, तसं होतं. काय होणार आहे, कसं होणार आहे, का असं झालं, का असं झालं ह्याचा विचार करून काही उपयोग नाही. जे झालंय ते झालंय. का झालं म्हणून ते शोधत बसण्यात, वेळ घालवण्यात आणि ते टेन्शन घेऊन बसण्यापेक्षा आता ही परिस्थिती कशी सुधारायची हा जरी विचार केला तरी खूप आहे. तर असं गेले 15-3 आठवडे गेले. नंतर झालं, आम्ही बचत गटातनं काढले पैसे. काढल्यानंतर जरा व्यवस्थित झालं सगळं, म्हणजे सुरळीत चालू झालं. आता 1-4 दिवस झाले सगळं सुरळीत व्यवस्थित चालू आहे, रुटीन. पण मला काय सांगायचं तात्पर्य असं आहे की रडगाणं रडत बसलात म्हणून ती वेळ लवकर जाणार आहे असं नाही. वेळ बदलणार आहे, तुमची चांगली पण वेळ बदलणार आहे आणि वाईट वेळ पण बदलणार आहे. ती पण असंच राहणार नाही. वाईट वेळ सुद्धा बदलणार आहे. फक्त आपण काय विचार करतो ह्याच्यावरती तुमची मनस्थिती अवलंबून असते. तुम्ही जर त्या परिस्थितीत चिडचिड केला, रागराग केला तर घडत पण तसंच जातं ना. दोघांचं वाद होणार, भांडण होणार. भांडण ते जर टोकाला गेलं तर काय, मग उठणार, मी भावाला फोन करणार, भाऊ म्हणणार तुला सांगितलं होतं जाऊ नको म्हणून, तू गेलीस. काय अर्थ राहत नाही. आणि कसं असतंय, भाऊ काय माझा वाईट विचार करणार नाही, पण तो एवढंच बघणार तुला त्रास होऊ नये. मग त्यासाठी मला काय करायचं आहे की मी खंबीर राहिले, मी माझा त्रास कुणाला नाही दाखवला, तर ती वेळ गेल्यानंतर हा जो म्हणजे काळ होता तो गेला. आता व्यवस्थित चांगलं चालू आहे व्यवस्थित. आता माझा भाऊ म्हणेल का हो मला की राहू नको तिथे ये म्हणून? नाही म्हणणार ना. तर काय काय गोष्टी अशा पण होतात की आपल्या मनावर ते अवलंबून असतं, आपण काय करतोय. होतात चुका माणसांकडनं, माझ्याकडनं पण झाल्यात, खूप चुका झाल्यात. आणि त्या चुका सगळ्या नंतर मी हे सुधारले. आणि मला माझ्या आईनं म्हणजे खूप छान सल्ला दिला. यावेळी तर मी फक्त माझ्या आईचं ऐकलं. आईला म्हणलं असं असं चाललंय घरात, काय करू आई, मला तर काहीच कळत नाही. आई माझी म्हटली बघ, तू तुझ्या भावाला काही सांगू नकोस, कारण तो एक साधा सरळ विचार करणार. आधीच तुला सांगितलं होतं जाऊ नको,
आणि तू काही तिथं राहू नको ये. मग नुकसान कुणाचं आहे? तुझंच आहे. जर तू सोडून आलीस आणि अशा वेळी आपण जर नवऱ्याला सोडून गेलो तर त्याच्या मनात कायम राहणार की अडचणीच्या वेळी मला बायको सोडून गेलेली. जर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेले विचार पटले असतील, आवडले असतील तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. माझे व्हिडिओ कसे वाटतात ते पण सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.